हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्वागत करतो मी तुमचं तुमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधं सुध. शांत बसलो होतो परवा, निवांत बसलो होतो. समोर एक पुस्तक होतं. बऱ्याचदा ती घरामध्ये असतात पुस्तकं. खालीवर खालीवर करताना एक पुस्तक समोर आलं आणि मला अशी एक सवय आहे, की ते पुस्तक काय किंवा कुठलंही पुस्तक काय रॅन्डमली ओपन करायचं आणि ते वाचायला सुरुवात करायची. करून बघा, मजा येते. खरंच मजा येते. काही पुस्तकं सलग पण वाचावीत, पण काही पुस्तकं अशी रॅन्डम वाचावीत. असं वाचत असताना मला एक खूप आवडली गोष्ट. एक पेज जे वाचलं ते खूप आवडलं आणि असं वाटलं तुम्हाला शेअर करावं. नंतर असं लक्षात आलं की त्या पेजवर आधी कोणीतरी लिहिलंय, काहीतरी लिहिलंय. मग ते व्हॉट्सअपमध्ये आलेलं काही मेसेजेस काही बघितले आणि त्याला साधर्म्य साधणारं काही आहे का असं शोधलं. मग नंतर लक्षात आलं की ते जे लिखाण केले ना ते वपूंनी लिखाण केले आणि हे वपूंचं लिखाण थोडंसं कोणीतरी मॉडिफाय केलं, त्याला जोडलंय काहीतरी आणि त्यात मी सुद्धा विचार केला, म्हणून माझेही काही विचार ऍड केले. ते सगळं एकदा जरा वाचून दाखवावं असं वाटलं मला तुम्हाला, म्हणून हा प्रपंच आहे. तुम्ही जोरदार प्रतिसाद देताय, मला खूप आनंद होतोय आणि मी त्याच्याबद्दल मी खरंच तुमचा खूप ऋणी आहे. तुम्ही पॉडकास्टला दिलेला रिस्पॉन्स म्हणा, पर्सनल व्हिडिओजला दिलेला रिस्पॉन्स म्हणा, ऍब्सोल्युटली अमेझिंग आणि अत्यंत उत्साह वाढवणारा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसंच असंच काहीतरी माझ्या वाचनात आलं किंवा मला काही सांगावं असं वाटलं तर मी तुम्हाला जरूर सांगतो. त्यामुळे आज तसंच एक आहे, थोडासा विचार करायला लावणार आहे, मजा करायला लावणार आहे. विचार चांगल्या कारणासाठी. विचार म्हणजे शॉर्ट नाही रे. इतकं धावपळीचं जीवन चाललंय ना आपलं. मी एक एपिसोड केला होता, तो एपिसोड सुद्धा तुम्ही खूप छान उचलून धरला होता आणि त्या एपिसोडचं नाव होतं मला वेळ नाही, की ज्याच्यावर मला अनेक ठिकाणी बोलवलं व्याख्यानांसाठी. कारण हा विषय सगळ्यांचा आहे. कुठल्याही वयोगटातली प्रत्येक व्यक्ती मला वेळ नाही असा उच्चार करतेच. खूप इंटरेस्टिंग आहे. ज्यांनी पाहिलेला नसेल व्हिडिओ त्यांनी जरूर बघा. तो अजूनही त्या आपल्या चॅनेलवर आहे. त्यामुळे त्याच्याशीच थोडासा काय म्हणूयात आपण ऍडव्हान्स्ड असा विचार करायला लावणारा हा एक छान छोटासा उतार आहे. बघा तुम्हाला रिलेट करता आलं तर, कारण हा रिलेट करता येऊ शकेल याची मला खात्री आहे, म्हणून हा प्रपंच आहे. एकदा केव्हा तरी शांत बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लीच नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलीच नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटतच नाही. कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसता सोसताच पुरेवाट झालेली आहे. मनाला मोहवणारा तो कॅलिडोस्कोप खूप दिवसात दिसलेलाच नाहीये. सर्कस मधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी आठवते, ती कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीनं उडता उडता आपला बालपणीचा सुखाचा काळ आपल्या बरोबर नेला. तो कधी नेला आपल्याला कळलं देखील नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत, दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही, विटी दंडू नाही, गोट्या, लगोरी, साबणाचे फुगे नाहीत. पतंग उडवताना मांजा कुणी धरायचा आणि आसारी कुणी असं ठरवणंही आता उरलेले नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी जाताना प्रवासात जर बोगदा आला तर
निर्माण होणारी ती अनामिक हुरहुर सुद्धा नाही. ना राहिले आता ते बोगद्यातून जातानाच कल्ला करत ओरडत ओरडत जाणं. ते उडणाऱ्या म्हातारीनं हे सगळे आनंद नेले आणि त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिनं आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजूनही उडू शकते आणि आपण जमिनीवरच आहोत. लाटेनं की काळानं नेला तो समुद्रावर केलेला रेतीचा किल्ला. इतकंच काय, पण तो दिवाळीतला भक्कम तटबंदीचा किल्ला, सर्वात उंच ठिकाणी बसलेले सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे शस्त्रसज्ज मावळे अगदी प्रवेशद्वारापासून असलेले दिसतच नाही आता कुठे. भोवऱ्याच्या दोरीला लावलेला कोल्ड्रिंकच्या झाकणाचा तो बिल्ला पण हरवला. हरवली कुठेतरी ती शाळेतली मूल्य शिक्षणाची वही. चालताना पॅक पॅक आवाज करणारे पायातले बूटही आता ते दिसत नाहीत. मी नाही देणार जा माझं चॉकलेट, असं म्हणत आवडलेली ती घट्ट मूठ आता नाही दिसत कुठे. किती जिव्हाळा होता आईच्या हाताच्या उशीतल्या स्पर्शात डोकं ठेवतानाचा. ब्लँकेटहून जास्त ऊब होती रे त्या कुशीत. हरवला तो प्रेमाचा घास चिवताई दाखवत आईने भरवलेला. घरात न सांगता लपून लपून खाऊ खायचा तो प्लॅन, तोही हरवला. बुटाची आईनं बांधलेली ती सुटलेली लेस गेली तिकडं. शाळेमध्ये समूह गीत गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेलाय आता. झोपताना पाहिलेला तो चंदा मामा कुठे हरवलाय. अ आ इ ई पाटीवर लिहिणारी ती पांढरी शुभ्र पेन्सिल आता सापडत नाहीये. कशाला आलंय आपल्याला शहाणपण मोठेपण, ज्यात हरवून गेलंय आपलं सुंदर बालपण. किती सुखाचा होता तो बालपणीचा काळ. आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटून गेल्यावरच होते की काय. पण बालपणीच्या त्या काही आठवणी मनाच्या कोपऱ्यात अजूनही दाटलेल्या असतात. त्यांना हलकच गोंजारलं की त्यांची सय अधिकच गडद होते. आपलं मनही किती विचित्र असतं ना. बघा की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला मोठं व्हावंसं वाटतं. शाळा सोडून बाबांसारखं कामावर जावंसं वाटतं. आणि मोठं झाल्यावर लहानपणचे ते दिवस आठवतात. मन भरून येतं आणि नकळत डोळ्यात पाणी दाटतं. मेघ भरल्या आभाळात असतं अगदी तसं. तुम्हाला होतं कधी असं? कसं वाटलं? आवडलं ना? रिलेटेबल होतं म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवलं. चॅनेल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर करा, कारण अशा गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवणं सोपं होईल जेव्हा सबस्क्रिप्शन तुमच्याकडनं येईल तेव्हा. तुमच्याकडे अशा काही कथा असतील, काही छान उतारे असतील तर जरूर माझ्याकडे पाठवा. मला आवडेल तुमच्या नावानिशी सुद्धा इतरांना शेअर करायला. अशा अनेक गोष्टी घेऊन आपण येत राहणार, भेटत राहणार.
आणि तुमचं माझं नातं त्यामुळे अधिक अधिक घट्ट होत राहणार. भेटूयात पुढच्या एपिसोडला. तोवर बघत राहा तुमचं चॅनल साधं सुरू. बाय बाय.